आज आपण बनवलेली आहे रव्याची झटपट आणि टेस्टी अशी रवा इडली। तर हिवाळ्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा पीठ व्यवस्थित फर्मेट होत नाही आणि इडली तर आपल्याला बनवायची असते। तर रव्याची इडली ही एक उत्तम पर्याय आहे। ही आपण झटपट आणि अगदी स्पॉन्जी मऊसूद अशी इडली बनवू शकतो। तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान अशी इडली आपली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी स्पॉन्जी बनलेली आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इडली बनवत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक छोटं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण टाकत आहोत 1 वाटी रवा। तर इथे बघा, रवा हा आपल्याला थोडासा जाडसर वापरायचा आहे। जो आपण उपम्यासाठी रवा वापरला जातो तो रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। आता त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे एक अर्धी वाटी दही। 1 वाटी जर आपण रवा वापरला तर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही वापरायचं आहे। आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटीसाठी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगोदर एक 5 मिनिट आपण पाणी न घालता दह्यामध्ये छान असं हे मिश्रण फेटळून घेणार आहोत। तर इथे बघा, एक 5 मिनिट मी व्यवस्थित हे मिश्रण फेटळून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये बघा 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी पूर्ण आपण यामध्ये एकदम न घालता थोडं थोडंसं करत हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की रव्याची इडली करून बघा, खूप छान एकदम स्पॉन्जी अशी बनते, मऊ लुसलुशीत तयार होते। तर परत एकदा आपण हे अर्धी वाटी पाणी राहिलेले यामध्ये टाकून घेतोय। तर पूर्ण आपल्याला इथं 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दह्यासाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे। तर तुमचा रवा जाडसर किंवा बारीक किती आहे यावरती पाणी शोषून घेण्याचं प्रमाण म्हणजे ठरतं। तर इथे बघा, मी जाडसर रवा घेतल्यामुळे जास्त काही पाणी यामध्ये शोषलं जात नाही। तर आता हे मिश्रण एकाच दिशेने आपल्याला एक 5 मिनिट फेटळून घ्यायचं आहे। तुम्ही किती फेटळून घेता त्यावरती तुमची इडली स्पॉन्जी होण्याची डिपेंड असते। तर इथे बघा, मी पूर्ण हे मिश्रण एक 10 मिनिटं छान असं फेटळून घेतलेलं आहे। तर आता हे आपण मिश्रण एक 5 मिनिट असंच ठेवणार आहोत। तर इथे मी एक झाकणी ठेवून हे मिश्रण ठेवून देते आणि नंतर आपण एक 5-10 मिनिटांना पाहणार आहोत। इडलीचं पीठ आपलं छान असं सेट होत आहे, तोपर्यंत आपण तयारी करणार आहोत चटणीची। तर आज आपण चटणी कढीपत्त्याची बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं मी फ्रेश 1 वाटी धुवून कढीपत्ता स्वच्छ घेतलेला आहे। तर कढीपत्त्याची चटणी तुम्ही बनवून बघा, इडलीसोबत खायला खूप अप्रतिम लागते। तर त्यामध्येच आता एक आपण छोटी डाळ घालणार आहोत 1 वाटी। तर इथं आपण ओबडधोबड ठेचून घेतलेला खोबरे घालणार आहोत एक अर्धी वाटी। आता त्यामध्येच आपल्याला टाकायच्या आहेत एक 10-12 हिरव्या मिरच्या। तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची इथं वापरू शकता। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा जिरं। जिरं घातल्यामुळे आणखीन आपल्या चटणीची चव वाढणार आहे। आता त्यामध्येच आपण घालत आहोत चवीनुसार मीठ। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक 2 चमचे दही। तर इथं मी फ्रेश, जास्त आंबटही नाही आणि रूम टेम्परेचरवरचं मी 2 चमचे इथे दही वापरलेलं आहे। तर आता यामध्ये आपण टाकतोय 1 चमचा साखर। तुम्हाला गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही साखर टाकली तरी चालेल, नाही वापरली तरी चालेल, पण मी म्हणेल खूप छान बनते साखर घातल्यानंतर ही चटणी। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर इथे बघा, या पद्धतीने चांगली अशी आपण बारीक चटणी बनवून घेतलेली आहे। तर ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेतोय। तर कढीपत्ता घातल्यामुळे नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करून बघा, खूप खायला अप्रतिम लागते। तर इथे बघा, चटणीला आपल्या छान असा तडका देण्यासाठी मी छोटा तडका पॅन ठेवलेला आहे। त्यावरती टाकलेलं आहे थोडंसं तेल। त्यामध्येच आता आपण टाकून घेतोय पाव चमचा जिरं। जिरं आपलं चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता। 1-2 टाकत आहोत हिरव्या मिरच्या। तर लाल मिरच्या इथे वापरल्यामुळे चटणी आपली अगदी आणखी छान दिसते। आता त्यामध्येच टाकतोय चिमूटभर हिंग। तर हिंग घातल्यामुळे चटणीची चव आणखीन वाढते। तर आता आपली तडका तयार झालेला आहे। आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपल्या चटणीमध्ये आपण टाकून घेतोय। तर तयार झालेला आपला तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेतोय। तर बघा, लाल मिरचीमुळे आपली किती छान झालेली आहे आपली चटणी। तर एकदा आपण चमच्याने हे व्यवस्थित हलवून घेतोय।
तर इथं बघा एक 10 ते 15 मिनिटांना आपण पाहतोय तर छान असं आपलं इडलीचं पीठ दाटसर असं घट्ट झालेलं आहे. तर इतपतच आपल्याला हवं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा इनो. तर इथे बघा लिंबू फ्लेवरचा मी इनो वापरलेला आहे. आता छान असं ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे छान असा ॲक्टिवेट होतो. आता व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला फेटळून घ्यायचं आहे. तर इथे बघा एकाच दिशेने एक 5 मिनिट मी व्यवस्थित फेटळून घेते. तर हे पीठ आपल्याला लगेच इडल्या बनवण्यासाठी घ्यायचं आहे. जास्त वेळ याला ठेवायचं नाही, नाहीतर इडली आपली स्पॉन्जी बनत नाही, निब्बर बनते. त्यामुळे इथे आपल्याला इडली बनवायला हे पीठ तयार करायचं आहे. तर व्यवस्थित आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता इडल्या बनवण्यासाठी इथे मी एक इडली पात्र साचा घेतलेला आहे. आता त्याला आपल्याला चिटकू नये म्हणून सगळ्यात अगोदर इथे तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी तेल लावून घेते. आता यामध्ये लगेच आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की इडल्या करून बघा. रव्याची इडली खूप झटपट होते आणि सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे पीठ जास्त आंबवलं जात नाही. आणि आपल्याला जर इडली खायची इच्छा असेल तर ही इडली खूप छान बनते आणि झटपटही बनते. यासाठी आपल्याला जास्त काही आटास करावा लागत नाही आणि आपण दही घातल्यामुळे अगदी डाळ तांदळाच्या इडलीसारखी छान आंबूसपणासुद्धा यामध्ये येतो. तर इथे बघा पूर्ण हे पीठ मी भरून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इथे बघा आपले तयार झालेले इडली पात्राचे साचे आपण लगेच आता इडलीला लावून घेतोय. तर ही इडली आता आपण गॅसची फ्लेम हाय करून एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित वाफवून घेणार आहोत आणि झटपट वाफवली जाते ही इडली. तर इथे बघा एक 10-15 मिनिटांना आपण पाहतोय तर अगदी टम्म अशी फुगलेली आहे आपली इडली. तर आता आपण गॅस बंद करतोय आणि ह्या इडल्या आपण थंड करून एका पात्रामध्ये आपण काढून घेतोय. तर तुम्ही पाहू शकता अतिशय किती छान अशा फुगलेल्या आहेत. तर इथे बघा आपण हे थंड करून घेतलेलं आहे. आता आपण एका सुरेच्या साह्याने हे काढून घेतोय चाकूनं. तर इथे बघा अगदी अलगदपणे या इडल्या निघतात आणि फुगतात ही खूप आणि अगदी स्पंजी बनतात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इडली रव्याची तयार झालेली आहे. तर आता ह्या सगळ्याच इडल्या आपण काढून घेणार आहोत अगदी अलगदपणे, अजिबात चिटकल्यासुद्धा खाली जात नाहीत. तर एका डिशमध्ये आता आपण ह्या काढून घेतोय. तर इथे बघा आपली रव्याची इडली आपण तयार झालेली एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी कलरला सुद्धा पांढरी शुभ्र झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की इडली बनवून बघा, खूप छान बनते. आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही रव्याची इडली बनवल्यानंतर कशी झालेली आहे ती. चला मग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटू आपण अशाच पुढील हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.